मित्रांनो, जसे जसे एक्झाम जवळ येते तशी एन्झायटी वाढत जाते. एन्झायटी म्हणजे काय? एक टेन्शन, एक बिनाकामाचं टेन्शन की ज्याच्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. त्या टेन्शनचं एक मेन कारण आहे आणि त्याच्यानंतर ते कसे अवॉइड करायचे जेणेकरून एमसीएमच्या पेपरला आपण एकदम दिलखुलास अभ्यास करू शकतो आणि चांगले मार्क घेऊ शकतो. याच्यावर आपण आज डिस्कस करूया. पुढच्या 3 मिनिटात सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून देईल. व्हिडिओ प्रॉपर बघा. याच्यानंतर तुम्हाला कधीच अडचण येणार अभ्यासाची. एकदम फ्री माइंडने अभ्यास करणार, कुठलंही टेन्शन नाही होणार. एक्झाम स्कोरिंग होईल. बघा, एन्झायटीचं मेन कारण काय आहे मित्रांनो? आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ना, आपण त्याचं टेन्शन घेतो. जसं की पेपर कसा येईल, पेपर अवघड चेक होईल का, त्याच्यानंतर माझा विषय निघेल का, बरोबर, स्ट्रिक्ट चेकिंग होईल का, आपले जे एक्झामिनर आहे ते कसे येतील, ते माझा पेपर प्रॉपर घेतील का नाही, हे तुझ्या हातात आहे का? पेपर कसा होणार आहे, स्ट्रिक्ट येणार आहे का, चेकिंग कशी होणार आहे, हे तुझ्या हातात आहे का? तू बदलू शकतो का? नाही. मग त्याचा विचार करून कशाला डोक्याला ताण देतो? त्यामुळे काय होतं, डोक्याला टेन्शन वाढत जातं. आणि ते टेन्शन वाढलं की ऑब्व्हियसली आपल्याला जो अभ्यास करायचा, अभ्यासकडे लक्ष लागत नाही. पण त्या उलट तुझ्या हातात काय, तू त्याच्यावर फोकस दे ना. तुझ्या हातात काय, तू जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडव, अभ्यासाचा अजून जास्तीत जास्त वेळ वाढव, यस, इतरांना शिकव, म्हणजे तुझी रिव्हिजन होईल. सो ह्या गोष्टी आहेत ज्या तुझ्या हातात आहे. रिव्हिजन कर, प्रश्नपत्रिका बघ, जेणेकरून काय होईल, तुला कॉन्फिडन्स येईल. आणि ऑब्व्हियसली या अनवॉन्टेड गोष्टीकडे तुझं मन जाण्यापेक्षा ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत त्याच्यावर तुझं मन जाईल. आणि अभ्यासावर तुझं मन गेलं, आपोआप एक एक दिवस वाढेल तसं आपोआप तुझा थोडा थोडा अभ्यास वाढत जाईल आणि ऑटोमॅटिकली स्कोरिंग होईल ना तुझा. कळतंय? हे मेन कारण आहे एन्झायटीचं, की आपण आपल्या हातात नसलेल्या गोष्टींचा, फालतू गोष्टींचा विचार करत बसतो. जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करत नाही. चुकीच्या गोष्टींमुळे डोकं स्टक होऊन जातं. कळालं? सो आत्तापासून टेन्शन, डिप्रेशन कसं घालवायचं, अनवॉन्टेड गोष्टी विचार करायचं नाही, त्याचा विचारच करायचा नाही. तुझ्या हातात आहे त्याच्यावर काम कर. पेपर कसं येईल, काय येईल ते सोडून दे. यस. आणि सेकंड गोष्ट आली की समजा आपण अभ्यास करतोय तरी पण आता तुला कळालंय अनवॉन्टेड गोष्टी सोडायच्या, पण तरी अभ्यास करताना थोडंफार माणसाला टेन्शन येतंय. पुन्हा रिस्टार्ट करायचं. तर रिस्टार्ट कसं करायचं? आम्ही आमच्या कॉलेज टाइमला ती गोष्ट फॉलो करायची. तीच टिप तुला सांगतोय की बस शांत बसायचं रूम मध्ये, 2 मिनिटं शांत बस आणि 2-5 एक असे मोठे श्वास घे. मोठा श्वास घेतला तो 2-4 मिनिटं एकदा मोठा श्वास घेतला तू की पुन्हा तो 5-6 सेकंद होल्ड कर आणि पुन्हा हळूहळू सोड. कळतंय तुला? समजा तू मोठा श्वास घे, एकदम जेवढा तुला मोठा घेता येईल, 5-6 सेकंद तो होल्ड करून ठेव आणि पुन्हा हळूहळू सोड. असं किमान 5 ते 10 वेळा कर. बरोबर हे डोकं आहे ना सगळं ते गरगर म्हणून शांत होतं. आणि एकदा शांत झालं की पुन्हा लगेच रिस्टार्ट कर. लगेच माणूस स्टार्ट होऊन जातो. आम्ही एक्झाम टाइमला फॉलो करायचो आणि आता सुद्धा काही कामामध्ये दडपण आलं, काही टेन्शन आलं, 5 मिनिटं शांत बसतो. या पद्धतीने मोठे शॉट्स घेऊन आम्हाला एनर्जी स्वतःत रिस्टोर करतो आणि पुन्हा कामाला लागतो. कळालं तुला? आता शेवटचा पॉइंट आहे की ओव्हर थिंकिंग करू नको. तुझ्या हातात काय आहे मित्रा, की तू अभ्यासाला लाग, म्हणजे ऍक्शन घे. ऍक्शन घेतल्याने काय होतं, आपण त्या वाईट गोष्टीकडे, म्हणजे गोष्ट आपल्याला रोखते ना, त्या गोष्टीला जर आपण कृती केली तर कृती केली ती गोष्ट आपोआप विसरत जातो. म्हणजे एखादा टॉपिक आहे किंवा अभ्यासाला करू वाटत नाही, पण जेव्हा आपण करू वाटत तेव्हा पुस्तक घेतो, काही ना काही करत राहतो. आज थोडं 2 तास बघितलं, उद्या 3 तास, मग 4 तास, थोडं थोडं करत राहिलं. कृतीने काय होतं, जे न करण्याचं ना डोक्यामध्ये ते विसरत जातं, करण्याची गोष्ट वाढत जाते ना आपोआप अभ्यास व्हायला लागतो. कळालं? सो कृती कर, म्हणजे ऍक्शन घे. थोडं का होईना करत जा. कंटाळा, झोप लागली, पुन्हा उठ, पुन्हा कर. एखादे मित्र आले टाइमपास करतायत, त्यांना सोड, थोड्या वेळेस त्यांना ऑप्शन दे, पुन्हा कर. म्हणजे अभ्यास करत राहा. यांनी काय होईल, आपोआप तू फ्लो मध्ये राहशील आणि आपोआप तुझं टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी सगळं निघून जाईल. तू आरामात कामाला लागशील. कळालं? सो रिकॉल करून देतो, ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही, जसं पेपर कसा येईल, एक्झामिनर कसा असेल ते सोडून दे. तुझ्या हातात काय, अभ्यास करणं, त्याच्यावर फोकस कर. आणि स्टार्ट कसं करायचं, 2-3 मिनिटं शांत बसायचं. मी सांगितलं, मोठा श्वास घे, होल्ड कर, सोड. 5-10 वेळा श्वास घे, कामाला लाग. आणि ओव्हर थिंकिंग सोडायची, ऍक्शन कर. म्हणजे अभ्यास कर, कृती कर. आपोआप तू लाईनवर येशील आणि 100% जे टेन्शन, डिप्रेशन आहे, एन्झायटी, ती 100% निघून जाईल. कळालं? सो या गोष्टी फॉलो कर. व्हिडिओ महत्वाचा, आपल्या फ्रेंडला सुद्धा शेअर कर. हवं तर 1-2 वेळा पुन्हा बघ मी काय सांगतोय ते, तू शुअरली स्कोर करशील. आणि अभ्यास करताना ऑब्व्हियसली पर्पल आर्ट ऍप्लिकेशन सोबतच कर. सर्व रेडी स्टडी मटेरियल आहे ते यूज कर, म्हणजे शुअर शॉर्ट एक्झाम्स क्लिअर होईल.